पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय। याच्या निषेधार्थ काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले। खासदार प्रणिती शिंदेंनी स्वतः निषेधाचे बॅनर हातात घेत राज्य आणि केंद्राविरोधात, केंद्र सरकारविरोधात, राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे। शेकडो कार्यकर्त्यांसह महामार्गाने आंदोलन केलं। महामार्गावर त्यामुळे सोलापूर पोलिसांवर मात्र मोठा ताण पाहायला मिळाला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळत नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केलाय। मोदीच्या सगळ्या पॉलिसीमुळे कांदा ट्रक तात्यांना आहारी गेले। त्यांच्यासमोर जसं ट्रम्प बोले तसं मोदी बोले। केवळ अदानीचे जे गुन्हे आहेत ते माफ करण्यासाठी ट्रम्पच्या आहारी गेले आणि आपला शेतकरी संकटात पडला। मात्र हे विमानात जाऊन मेलनी करत बसते आणि आमचा शेतकरी संकटात पडला आहे। प्रणिती शिंदे या पहिल्यांदाच खासदार झालेल्या आहेत, पूर्वी आमदार होत्या। अपेक्षा आहे की अशा लोकांनी मॅच्युरिटीने बोललं पाहिजे, पण कोणी इमॅच्युरिटी दाखवली तर त्याला आपल्याला सांगता थोडी होतं। आता एवढी जर इमॅच्युरिटी असेल म्हणजे आपण कोणाबद्दल बोलतो, काय बोलतो, या संदर्भात जर भान राहत नसेल तर अशा लोकांना जनताच त्यांचं स्थान दाखवे। एकीकडे इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत असतानाच मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडवर आहेत। राज्यामध्ये डिझेल आणि पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण करून साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय। वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन होणारा काळा बाजार अजिबात खपवून घेतला जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पुरवठा विभागाला कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। नॉर्मल ही जी वाढलेली त्या ठिकाणी खपत आहे ती कमर्शियलकडे वळवली जाते आहे का याची पडताळणी करणं गरजेचं आहे। त्या दृष्टीनं आज आम्ही आदेश दिलेले आहेत, कारण आपण समजू शकता 52% वाढ आणि त्याची आपूर्ती आपण करतो, याचा अर्थ कुठेतरी याच्यामध्ये कोणीतरी साठेबाजी करताय आणि म्हणून ती साठेबाजी थांबवण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे।